या प्रकरणात ज्यांच्या नावावर ही रूम बुक होती ते किशोर पाटील हे ज्यांचे पीए आहेत ते अर्जुन खोतकर काय म्हणतायत, तर ते म्हणतायत की हे सगळं प्रकरण खोटं आहे. माझा पीए त्या रूममध्ये राहतच नव्हता, त्याच्या नावावर अशी कोणती रूम बुकच नव्हती. हा समितीला आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. कुणीतरी ती रक्कम त्या रूममध्ये प्लांट केली असं त्यांना वाटतं. आता आमदार साहेबांचं पहिलं खोटं इथंच पकडलं गेलंय. त्यांचं म्हणणं होतं की किशोर पाटलाच्या नावावर कोणतीही रूम बुक केली गेली नव्हती, पण शासकीय विश्रामगृहाची जी पावती मीडियाच्या हाती लागली त्यामध्ये 14 तारखेला ही बुकिंग झाल्याचं स्पष्ट केलं गेलं आहे. त्यामुळं माझा पीए तिथं राहतच नव्हता हे अर्जुन खोतकरांचं खोटं पकडलं गेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे पैसे प्लांट केले गेलेत असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर आपण 2 मिनिटासाठी असं गृहीत धरू की हे पैसे कुणीतरी प्लांट केले होते, पण जो माणूस पैसे प्लांट करेल आणि जो फसवण्यासाठी प्रयत्न करेल तो 1 लाख रुपये ठेवेल, 2 लाख रुपये ठेवेल, पण तो जवळपास 2 कोटी रुपये ठेवेल, हे कसं शक्य आहे?